हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज बघूया आपण चना मसाला एकदम सिंपल पद्धतीने आणि खायला इतका टेस्टी वाटतो आणि खूप छान वाटते समरमध्ये वगैरे खायला. तर 1 वाटी मी ब्राऊन चना घेतला आणि त्याला छान भिजत ठेवलं रात्रभर. त्याच्यानंतर कुकरमध्ये फक्त एकच शिट्टी काढायची, जास्त नाही काढायचं, नाहीतर ते पूर्ण छान नाही वाटत खायला. आणि त्याच्यानंतर छान कांद्याची पेस्ट नाही करायची, कांदा छान बारीक बारीक चॉप करायचा, टोमॅटो पण बारीक बारीक चॉप करायचा दाखवल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर आपण बेसिक तडका देऊया. तर आपण सगळ्यात आधी ऑइल टाकलं, त्याच्यानंतर जिरं, राई, तर कढीपत्ता आणि 1 मिरची टाकली. आणि त्याच्यानंतर जे आपण कांदा चॉप केलेला होता तो टाकून दिला, त्याला छान कुक होऊ दिलं. आणि पटापट कुक होण्याकरिता थोडं मीठ टाकलं आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकला आणि टोमॅटो टाकला आणि त्याला छान मंद आचेवर छान कुक होऊ दिलं. त्याच्यानंतर आपले घरचे बेसिक मसाले आणि चना मसाला टाकायचा, थोडी टेस्ट छान येते बघ अजून. आणि त्याला ऑइल सुटेपर्यंत पकू द्यायचं. त्यानंतर थोडी कस्तुरी मेथी टाकायची आणि त्याच्यानंतर आपले ब्राऊन चणे जे ठेवलेले आहे ते टाकायचे आणि 5 ते 10 मिनटं छान मंद आचेवर कुक होऊ द्यायचं. आणि एकदा चेक करून घ्यायचं की परफेक्टली कुक झाले का. दाखवल्याप्रमाणे कुक झाले असेल तर मग छान वरून कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम आपले चना मसाला रेडी. तुम्ही हे पोह्यासोबत पण खाऊ शकता, असं पण खाऊ शकता. खूप टेस्टी वाटते. कसं वाटलं नक्की सांगा. बाय.